हसतमुख सतत कामामध्ये व्यस्त असणारा उमदा तरुण सातत्यानं विकासाचं स्वप्न उराशी बाळगत नवनवीन कल्पना सत्यात उतरवण्यासाठी सातत्यानं शासन दरबारी पाठपुरावा करीत हातात घेतलेलं काम तडीस नेईपर्यंत त्या कामाचा पाठपुरावा करून ते काम पूर्ण होईपर्यंत सातत्य ठेवणारा असा विकासासाठी ध्येयवेडा सामाजिक कार्यकर्ता सचिन गुरुनाथ वालावलकर हा आज प्रत्येकाच्या हृदयावर आरूढ होऊन बसलाय। अशा ध्येयवेड्या कार्यकर्त्याला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा। माझा वारसा आणि सामाजिक जाणीव त्यांना लाभली होती। वेंगुर्ले येथून ते अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांच्या सेवेसाठी ते जात असत। कालांतराने स्वामी समर्थांनी आपल्या या निस्सीम भक्तासाठी गुरुदक्षिणा म्हणून आपल्या आत्मपादुका दिल्या। आपल्या तोंडातून काढलेल्या आत्मपादुका आजही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले कॅम्प येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात स्वामी समर्थांच्या आशीर्वादाची जाणीव करून देतात। आज श्री आनंदनाथ महाराज यांचे लाखो अनुयायी महाराष्ट्र, गोवा, गुजरात, कर्नाटक सह अन्य देशभरात पसरलेले आहेत। या अध्यात्माचा वारसा सचिनचे वडील गुरुनाथ वालावलकर यांनी जपला। श्री आनंदनाथ स्वामी महाराज यांची हुबेहूब चेहरेपट्टी श्री गुरुनाथ स्वामींना लाभलेली असल्यामुळे आजच्या पिढीला ते श्री आनंद स्वामी महाराजच छबीच वाटत असे। त्यांचाही स्वभाव अत्यंत निर्मळ, हसतमुख, तेजस्वीपणाची झलक, त्यामुळे कायमस्वरूपी ते अध्यात्मातच रमलेले असत। मात्र स्वामी समर्थांची शिकवण त्यांच्या वडिलांकडून त्यांना लाभल्याने कुटुंबग्रस्तच सांभाळतच त्यांनी श्री स्वामी समर्थांची भक्ती केली। त्या काळात पायी दिंडीची परंपरा खऱ्या अर्थानं श्री स्वामी गुरुनाथ वालावलकर यांनी जपली। विशेष म्हणजे वेंगुर्ले येथून ते जेथे जेथे श्री आनंद स्वामी महाराजांचे मठ आहेत, जेथे जेथे ते वास्तव्यास होते, तेथून त्यांची पायी वारी अक्कलकोट येथे जात असे। आजही ही परंपरा अविरतपणे सुरू आहे। श्री आनंदनाथ महाराज यांची संजीवन समाधी वेंगुर्ले कॅम्प येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात आहे, तर अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराजांनी दिलेल्या आत्मपादुका लागूनच असलेल्या श्री स्वामी समर्थ मंदिरात भक्तांना आशेचा किरण देतात। दर गुरुवारी तसंच इतर धार्मिक काळात येथे मोठ्या प्रमाणात आध्यात्मिक कार्यक्रम केले जातात। त्यावेळी हजारो भक्तगण श्री स्वामी चरणी, श्री आनंदनाथ महाराज यांच्या चरणी भक्तिभावानेच लीन होतात। सचिनचे वडील श्री गुरुनाथ स्वामी महाराज यांचाही भक्त संप्रदाय मोठ्या प्रमाणात असून ते श्री आनंदनाथ महाराज आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांचे भक्तिपाठ भक्तिभावानेने आचरणात आणले जातात। सचिनला घरातूनच अध्यात्माचा वारसा लाभला, मात्र अध्यात्माबरोबरच मनात सामाजिकतेची जाणीव असल्यामुळे त्याने सामाजिक भावनेतून गरिबांना मदत करण्याचा निर्णय घेतला। राजकीय वारसा घरात नसतानाही केवळ राजकीय माणसांच्या सोबत राहून हळूहळू सामाजिकतेतून एक वेगळी ओळख वेंगुर्ले शहरात निर्माण केली। खरे तर माजी नगराध्यक्ष आणि प्रतिथयश आंबा बागायतदार रमाकांत कुबल यांचे सुपुत्र माजी नगराध्यक्ष शिवाजी कुबल यांच्याकडून त्यांनी सामाजिक आणि राजकीय धडे घेतले। शिवाजी कुबल आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांचे अत्यंत घनिष्ठ संबंध, त्याचबरोबर आताचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि कुबल यांचे असणारे संबंध, यातूनच त्याला सामाजिक कार्याच्या जोडीला हा वारसा सचिनला लाभला। ध्येयवेडा असणारा हा तरुण दिलेलं काम अगदी निस्वार्थीपणे मनापासून तडीस नेणारा, धडपडणारा आणि कामात सातत्य ठेवणारा, त्यामुळे त्यांनी त्याच्याकडे दिलेलं काम हे पूर्ण करणे असे आपली जबाबदारी समजून त्याने अनेक विकास कामे वेंगुर्ले शहरात आणली। सचिन वालावलकर आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे अत्यंत घरोब्याचे संबंध। सचिन हा दीपक केसरकर यांच्या गळ्यातील जणू ताईतच। कोणतेही विकास काम सचिनकडे दिले की ते अविरतपणे पूर्ण होणार याची खात्री असल्याने केसरकर हे त्याच्याकडे एखाद्या फाईलचा पाठपुरावा करण्यासाठी ती फाईल सचिनकडे दिली की ते काम पूर्णच झाले पाहिजे। दीपक केसरकर यांच्या राजकीय जीवनातील चढउतारात सचिन पूर्णतः साक्षीदार आहे। केसरकर यांच्या सातत्याने सोबत राहून त्यांच्याकडून कामाची पद्धत जाणून घेतली। दीपक केसरकर यांना सिंधुदुर्गच्या विकासाचा महामेरू म्हटले जाते, तर राजकारणातील एक अत्यंत हुशार व्यक्तिमत्व असल्याने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार एवढेच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्याशी घनिष्ठ संबंध आहेत। त्यामुळे या संबंधांचा फायदा आहे सचिनला मोठ्या प्रमाणात होतो। सचिनचे उदाहरण द्यायचेच तर वेंगुर्ले शहरातील जी अनेक विकास कामे झाली त्यामध्ये सचिनचा मोठा वाटा आहे। वेंगुर्ले शहराचे नाव राज्यातच नव्हे तर देशात व जगभरात स्वच्छतेत निर्माण झाले, मात्र यामध्ये सचिनचाही खारीचा वाटा आहे। त्यामुळे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी जी स्वच्छतेची सुसूत्री राबवली त्यावेळी सचिनने त्यांना मदत केली। त्यांनी दिलेले काम मंत्रालयात पाठपुरावा करून तडीस नेले। त्यामुळेच वेंगुर्ले शहरात जो विकासाचा कायापालट झाला
तो शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या संकल्पनेने आणि सचिन वालावलकर यांच्या पाठपुराव्याने झाला। आज जरी मित्रपक्षाची सत्ता वेंगुर्ले नगर परिषदेवर असली तरी पण येथील झालेली मूलभूत विकास कामे यामध्ये सिंहाचा वाटा हा सचिन वालावलकर यांचाच आहे हे अधोरेखित करावेसे वाटते। सचिनला सामाजिकतेचे भान असल्याने सचिन नेहमीच गरिबांना मदत करतात। मुख्यमंत्री सहायता निधीतून ज्यांना आरोग्य सेवेत मदत पाहिजे अशांना मदत करण्यासाठी सचिन आवर्जून पुढे असतो। एवढेच नव्हे तर महाराष्ट्र शासनाचे बाळासाहेब ठाकरे आरोग्य दवाखाना येथेही रुग्णांना मदत करण्यासाठी तो पुढे नेहमीच असतो। आज मूलभूत आरोग्य, पाणी, रस्ते, वीज, विकास कामांसाठी प्राधान्य दिले जाते। केवळ वेंगुर्ले शहरातील विकासाबरोबरच जिल्ह्यातील विकास कामे व्हावी यासाठी सचिनचे नेहमीच प्रयत्न केलेले आहेत। त्याचमुळे सचिनच्या पाठपुराव्याने वेंगुर्ले येथे ITI केंद्र, वेंगुर्ला येथील उपजिल्हा रुग्णालय, वेंगुर्ले वडखोळ येथील निशांतलाव पाणी पुरवठा योजना, वेंगुर्ला मच्छी मार्केट, वेंगुर्ला येथील अत्याधुनिक मल्टीपर्पज हॉल आणि नाट्यगृह, त्याचबरोबर अनेक रस्तेही कामे केली। प्रत्येक क्षेत्रातील विकास कामे कोणतेही पद नसताना केवळ मंत्रालयात अधिकारी आणि मंत्री यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करीत आणली। मात्र आपण केलेल्या कामाचे श्रेय आपल्याकडे न ठेवता ते सर्व श्रेय मित्रपक्ष आणि संबंधितांना देण्याचा मोठेपणाही सचिन यांच्यात आहे। म्हणूनच आज सचिन वालावलकर आज बालवृद्धांपासून तरुणांपर्यंत यांना आपलासा वाटतो। सचिनला मोठेपणा हा अजिबात आवडत नाही। मात्र सचिन वालावलकर मित्रमंडळी यांनी सचिनचा वाढदिवस करण्याचा निर्णय घेतला आणि सर्वांनी तो पेलवला। त्याच्या कामाची आणि वाढदिवसाची पद्धत ही सुद्धा आगळी वेगळी आहे। त्याचा वाढदिवस या निमित्तानं वेंगुर्ला येथील वेंगुर्ल्याचे ग्रामदैवत श्रीदेव रामेश्वर मंदिरातील सुशोभीकरण विकास कामे शुभारंभ आणि आरोग्य क्षेत्रात 2 रुग्णवाहिकांचे लोकार्पण, त्याचबरोबर शिवसेना पक्षावर असलेले प्रेम यामुळे हजारो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश हे जणू त्याच्याच वाढदिवसानिमित्ताने घडतोय। त्यामुळे आगळ्यावेगळ्या पद्धतीचा वाढदिवस असल्याने शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर त्याच्या वाढदिवसाला आशीर्वाद देण्यासाठी आपल्या व्यस्त वेळापत्रकातून कार्यक्रमात येऊन सचिनला शाबासकीची थाप देणार, त्याच्या वाढदिवसाच्या सहभागी होणार आहेत अशा या ध्येयवेड्या हसतमुख तरुणास वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा। नितीन रामचंद्र मांजरेकर, तालुका प्रमुख वेंगुर्ले, शिवसेना।